भाजप आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मुद्दा आहे अतुलजी, साधारणतः अधिवेशन सुरू झालेलं आहे, हिवाळी अधिवेशन आजपासून. एकीकडे थंडी आहे, मात्र सभागृहातलं वातावरण विरोधी पक्षनेता नसल्यामुळे गरम झालेलं आहे. कसं पाहता या सगळं? नाही, विरोधी पक्ष नेता नाही म्हणून त्यांना त्यांचा आवाज बंद केल्याचं वाटतंय. त्यामुळे कुठलं गरम वातावरण आहे? असं आहे, विरोधी पक्षांकडे मुद्दे नाहीयेत. आज देशामध्ये महागाई नाही, आर्थिक विकास प्रचंड वेगाने होतोय. महाराष्ट्रामध्ये औद्योगिक गुंतवणूक प्रचंड मोठ्या प्रमाणावर येते, रोजगारांची निर्मिती होते आणि त्यामुळे कुठलेही मुद्दे नसल्यामुळे नियमामध्ये नसताना सुद्धा त्यांना विरोधी पक्षनेते केलेलं नाहीये, तरी सुद्धा त्याच्यावरनं ते आकांडतांडव करण्याचा प्रयत्न करतात, एवढाच त्याचा अर्थ आहे. पण हे जनतेचे मुद्दे नाही आहेत, कारण जनतेचे मुद्दे आम्ही सोडवतोय. जनतेचे मुद्दे काय असतील? कारण ज्या प्रकारे आठवड्याभराचं अधिवेशन आहे, सरकार कशा प्रकारे न्याय देणार आहे, किती विषय चर्चेला आणणार आहे? कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 18 विधेयकं या ठिकाणी मांडली जाणार. हे बघा, हे कदाचित असं पहिलं अधिवेशन असेल जे शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस चालवलं जाणार आहे. 7 विधेयकं आज मांडलेली आहेत. पुरवणी मागण्या आता माझ्या हातात आहेत, त्याही टेबल केल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल, 7 विधेयकांवर चर्चा होईल, प्रश्नोत्तर आहेत, लक्षवेध्या असतील आणि त्यामुळे या सगळ्यातून महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नांची चर्चा केली जाईल. विदर्भातल्या प्रश्नांची अधिक चर्चा स्वाभाविक या अधिवेशनामध्ये केली जाईल आणि जनतेचे प्रश्न जे सुटतायत ते अधिक गतीने कसे सुटले जातील या दिशेने आमचा प्रयत्न आहे. भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्षनेत्यासाठी समोर येत होतं, त्यानुसार पत्र सुद्धा दिलं गेलं होतं. मात्र आता आदित्य ठाकरे यांचं नाव समोर येत आहे. कसं पाहता येईल? हे बघा, भास्कर जाधवांचं जेव्हा पत्र दिलं होतं तेव्हाच मी हे सांगितलेलं होतं की ते 100% विरोधी पक्षनेते होणार नाहीत, म्हणून तर उद्धव ठाकरेंनी त्यांचं नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे भास्कर जाधवांनी किती आकांडतांडव केलं तरी सुद्धा त्याचा काही उपयोग नाही. विधानसभेचे अध्यक्ष नियमानुसार योग्य तो निर्णय करतील. जरी विरोधी पक्षनेता संख्याबळ याला महत्वाचं आहे असं तुम्ही म्हणतात, मात्र विरोधकांचं म्हणणं आहे की पुरावे दिले, सचिवालयाचं पत्र सुद्धा दिलं, मात्र तरीही विरोधी पक्षनेता का दिला जात नाही, यांना विरोधी पक्षात द्यायचाच नाहीये असं सुद्धा ते म्हणतात. हे बघा, विरोधी पक्ष नेता ज्या पक्षाचे सभागृहाच्या टोटल संख्येचे 10% सदस्य असतात त्यांनाच त्याचा दर्जा मिळतो. हे आपण लोकसभेतही पाहिलं. 2014 ते 2019 काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता नव्हता. त्याच्यानंतर त्यांच्याकडे आता 24ला बहुमत आलं, म्हणजे 10%ची संख्या त्यांनी गाठली. तात्काळ राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले. त्याच्यामुळे हा कायदा आहे, हा कायद्याचं उल्लंघन कोणीच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे 10% सदस्य नाही आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि विधानसभेच्या कामकाजात सहभागी व्हावं, जनतेचे प्रश्न मांडावेत. पण यांच्याकडे जनतेचे प्रश्न मांडण्याकरता नसल्यामुळे हे स्वतःचेच प्रश्न मांडण्याचं काम करतात. एक शेवटचा प्रश्न मुंबईच्या महापौरासंदर्भातला आहे. महायुतीचा महापौर होईल असं तुम्ही म्हणतात, मात्र महापौरावरून शिवसेना आणि भाजपमध्येच वादविवाद उडताना पाहायला मिळतात. आमदार असतील ते सुद्धा म्हणतात की महापौर महायुतीचा असेल तर म्हणा, स्वतःचा महापौर कशाला म्हणतात असं सुद्धा. हे बघा, कुठलेही वादंग वगैरे काही नाहीये. पहिला मुद्दा, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, आठवले गट या आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचाच महापौर होईल. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल हे सुद्धा मी या निमित्ताने सांगू शकतो आणि महायुती प्रचंड बहुसंख्येने निवडून येईल. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात अतुल भातखळकर यांच्याशी आपण आता बातचीत केलेली आहे. एकंदरीत मुंबईत असेल आणि राज्यातील असेल या प्रश्नावरती त्यांनी आपल्याशी बातचीत केली.